चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसाने हाहाकार माजवला आहे। पेठ तालुक्यातील धानपाडा गावात नदी ओलांडताना एक व्यक्ती वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, तर त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरीवरून पाय घसरून पडलेला व्यक्ती अद्याप बेपत्ता असून शोध कार्य सुरू आहे। अधिक माहिती अशी की जिल्ह्यात काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला आहे। विशेषतः पेठ, सुरगाणा, हर्सुल, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागांत सततधार सुरूच आहे। आजपर्यंत जिल्ह्यात 388 मिमी पावसाची नोंद झाली असून गुरुवारी एकूण 3.1 मिमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। सायंकाळपर्यंत दारणा नदीतून 4214 क्युसेक्स व गंगापूर धरणातून 3716 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले असून नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत। धानपाडा येथील गणपत गंगा कोदी वय 43 हे सायंकाळी 7:30च्या सुमारास नदी पार करताना वाहून गेले। आज कामशेत येथील दमनगंगा नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला। डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे। तसेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी गेलेला एक व्यक्ती पाय घसरून खाली पडला, तर घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तहसील व स्थानिक प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली आहे। रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता, मात्र अद्याप तो सापडलेला नाही। आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदी, ओढे, धबधबे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळण्याची विनंती करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक।